झी 24 तास एक पाऊल पुढे। पंतप्रधान मनमोहन सिंग आजच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये धाडसी निर्णय घेण्याच्या शक्यतेमुळे शेअर बाजारात तेजी आली आहे। शेअर बाजाराचा निर्देशांक 19,000 पोहोचलाय। जुलै 2011 नंतर प्रथमच शेअर बाजाराचा निर्देशांक 19,000 पोहोचलाय। डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झालाय। डॉलरचा विनिमय दर 52 रुपयांपेक्षाही कमी झालेला आहे। याविषयी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। डॉलरचा विनिमय दर 52 रुपयांपेक्षा कमी झालेला आहे। पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये धाडसी निर्णय घेण्याच्या शक्यतेमुळे इकडे आपण बघतोय की शेअर बाजारात देखील तेजी आलेली आहे। शेअर बाजाराचा निर्देशांक 19,000 पोहोचलाय। जुलै 2011 नंतर प्रथमच शेअर बाजाराचा निर्देशांक 19,000 पोहोचलेला आहे। आणि आपण बघतोय की डॉलरच्या तुलनेत रुपयाही मजबूत झालाय। काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये घेऊ शकतात। आज एक अतिशय महत्त्वाची कॅबिनेट बैठक पंतप्रधान मनमोहन सिंग घेत आहेत आणि यातही काही आर्थिक सुधारणांविषयीची काही निर्णय होऊ शकतात। आणि यामुळेच आपण बघतोय की ही जी काही शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे शेअर बाजारात देखील तेजी आलेली आहे। आणि आपण बघतोय की जुलै 2011 नंतर प्रथमच शेअर बाजाराचा निर्देशांक 19,000 पोहोचलाय। डॉलरच्या तुलनेत रुपयाही आता मजबूत झालाय। त्यामुळे डॉलरचा विनिमय दर 52 रुपयांपेक्षाही कमी झाला। याविषयी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। मग विमा क्षेत्रातील सध्याची 26% एफडीआयची मर्यादा 49% वाढवण्याच्या निर्णयाला देखील या बैठकीत मंजुरी मिळू शकते किंवा अतिशय महत्त्वाचे आर्थिक निर्णय यात होऊ शकतात। निवृत्ती वेतन धोरणात मोठे बदल होणं देखील अपेक्षित आहे। कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीचा आराखडा आखून दिला जाऊ शकतो। अशा तऱ्हेनं अनेक निर्णय या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होऊ शकतात। आणि आपण बघतोय की या शक्यतांमुळेच आज आपण बघतोय की सेन्सेक्स जो आहे तो वाढलेला आहे। केंद्राच्या कॅबिनेटपूर्वी शेअर बाजारामध्ये मोठी तेजी आलेली आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी रमेश जोशी आपल्याबरोबर आहे। रमेश, आपण बघतो की जुलै 2011 नंतर प्रथमच शेअर बाजारानं एवढी उसळी घेतलेली आहे। काय कारण सांगता येतील या मागची? मृदुला, शेअर बाजारात केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतले गेल्या काही दिवसात त्यामुळे शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे। आजही केंद्रीय मंत्रिमंडळाची जी कॅबिनेट बैठक आहे त्यातही काही निर्णय अपेक्षित आहेत। त्यामुळे सेन्सेक्स जो आहे शेअर बाजाराचा निर्देशांक जो आहे तो वधारलेला आहे। आज सकाळी शेअर बाजार जेव्हा उघडला तर शेअर बाजारांनी जवळपास 200 निर्देशांकांनी जवळपास 205 अंशाची जी आहे ती उसळी घेतलेली आहे। आता सध्या शेअर बाजार जो आहे 19,075 अंशावर आहे। सरकारचे जे निर्णय आहेत त्या निर्णयांचं एक प्रकारे स्वागतच म्हणायला पाहिजे। मृदुला, धन्यवाद रमेश, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी रमेश जोशी। तर यावेळी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। आपण बघतोय शेअर बाजाराचा निर्देशांक 19,000 पोहोचलेला आहे। आणि जुलै 2011 नंतर प्रथमच शेअर बाजाराचा निर्देशांक 19,000 पोहोचलेला आहे। आणि डॉलरचा विनिमय दर देखील 52 रुपयांपेक्षा कमी झालाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।